Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. I welcome you all in the third service in the name of Lord and Savior Jesus Christ this morning. आज सकाळी आपला प्रभू तारणारा येशू ख्रिस्ताच्या नावात या तिसऱ्या सभेमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. Shall we close our eyes, bow our head, look to the Lord in prayer? आपले डोळे बंद करूयात, शिर झुकूयात आणि प्रभूकडे प्रार्थना करूयात. Thank you, Jesus. We praise you. We worship you, Lord. धन्यवाद प्रभू येशू, आम्ही तुझी स्तुती करतो, भक्ती करतो. Yes, Father, Lord, in the name of Jesus Christ, we come to you. पिता परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुझ्याकडे येतो. Lord, we submit ourselves into your mighty hand in the name of Jesus Christ. प्रभू, आम्ही स्वतःचं समर्पण तुझ्या हाती करतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पराक्रमी नावामध्ये. Lord, we submit each and every one, every individual who will be part of this service in your mighty hand in the name of Jesus Christ. या सभेचा भाग असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं समर्पण आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पराक्रमी नावात तुला करतो. Yes, Lord, we surrender unto you. आम्ही स्वतः तुला समर्पित होतो. Surrender unto you, Lord. प्रभू तुला समर्पित होतो. Let your will be done in our lives. आमच्या जीवनामध्ये तुझी इच्छा पूर्ण केली जाऊ दे. We give you all glory, honor and praise. सर्व गौरव, सन्मान आणि स्तुती आम्ही तुझ्या नावाला देतो. In Jesus Christ, most precious name, we all pray. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति मौल्यवान नावात प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. Amen. आमेन. Amen. Amen. Shall we rise in the presence of the Lord? आपण सर्वजण देवाच्या उपस्थितीमध्ये उभे राहूया Let's sing this wonderful hymn together. What a friend we have in Jesus. आणि सुंदर ध्रुपद आपण गाऊयात, कोण मित्र येशू आले. Thank you, Jesus. Let's all sing together. What a friend we have in Jesus. Go on, Mitra. आणि खरोखर प्रभू येशूमध्ये किती चांगला मित्र आपल्याकडे आहे. We can take everything to God
in prayer in the name of Jesus Christ. कारण प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थनेच्या स्वरूपामध्ये सर्व काही आपण देवबापाकडे घेऊन जाऊ And when शकतो. we take every prayer to the Lord in the name of Jesus Christ, आणि जेव्हा प्रत्येक प्रार्थना आपण प्रभूकडे घेऊन जातो प्रभू येशूच्या नावामध्ये, our Father listens to it and answers to it. आपला स्वर्गीय पिता ते ऐकतो आणि त्याचं उत्तर आपल्याला देतो. Hallelujah. Hallelujah. We serve a glorious God. आपण गौरवशाली देवाची सेवा करतो. Hallelujah. Hallelujah. Let's sing this wonderful Hindi song together. यावेळेस सुंदर महिमा हिंदी से गीत तू गाऊया. जो भरा हुआ. महिमा से तू जो भरा हुआ, ज्योति में सदा रहने वाला, मनुष्य में तूने जन्म लिया, फिर से यीशु जग में तू आएगा, आएगा यीशु आएगा, फिर से यीशु जग में तू आएगा, मनुष्य में तूने जन्म लिया, फिर से यीशु भूमि आकाश में समा न सका, मंदिरों में तू रह न सका, नम्र होकर धरती में पैदा हुआ, मनों में हमारे घर तू बना, यीशु घर तू बना, मनों में हमारे घर तू बना, नम्र होकर धरती में पैदा हुआ, मनों में हमारे घर तू बना. खेमे में आकर तू ही बसा, लोगों को अपने लिए फिरा, अग्नि और बादल में तू ही दिखा, फिर से यीशु अपना जलवा दिखा, यीशु जलवा दिखा, फिर से यीशु अपना जलवा दिखा, अग्नि और बादल में तू ही दिखा, फिर से यीशु अपना दानियल की तूने प्रार्थना सुनी, इज़रा की तूने सहायता की, बाबुल में तूने बेदारी भेजी, अपने लोगों को फिर से दे रिहाई, यीशु दे रिहाई, अपने लोगों को फिर से दे रिहाई, बाबुल में तूने बेदारी भेजी, अपने लोगों को फिर से दे रिहाई. Oh, he's the King of Kings. Let's all sing. तू ही हमारा राजा है, तू ही मुक्ति दाता है, फिर से आने वाला है, प्यारे प्रभु यीशु तू जल्दी आ, यीशु जल्दी आ, प्यारे प्रभु यीशु तू जल्दी आ, फिर से आने वाला है, प्यारे प्रभु यीशु तू जल्दी आ, यीशु जल्दी आ, प्यारे प्रभु यीशु तू जल्दी आ, फिर से आने वाला है, प्यारे प्रभु यीशु तू जल्दी आ. Jesus Christ is coming back soon again. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा लवकर येत आहे. Amen. आमेन. Amen. आमेन. He's still seated on the throne. तो अजूनही त्या राजासनावरती विराजमान Oh, आहे. he has defeated the enemy. त्याने शत्रूला हरवला And आहे. it's a privilege to serve a victorious आणि God. ही सुसंधी आहे की आपण विजयशाली देवाची And सेवा his करत आहोत. name is, त्याला तुम्ही आमेन म्हणाल काय? his name is Jesus. आणि ते नाव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. Hallelujah. हालेलुया. Let's all sing and glorify his name. आपण सर्व गीत गाऊन त्याचा गौरव करूया.
चमत्कार घडतो. His blood cleanses us from all our sins. आपल्या सर्व पापांपासून त्याचं रक्त आपल्याला धुवून शुद्ध करतं. He is our Savior. तो आपला तारणारा आहे. Like a shepherd, He leads us. आणि जसं की मेंढपाळ आपल्या मेंढरांना चालवतो त्याप्रमाणे तो आपल्याला चालवतो. His goodness endures forever. आणि त्याचं चांगुलपण सदा God is good. And all the time. God is good. Thank you, Jesus. Let's sing this. Let's all sing together. Savior. Savior, like a shepherd lead us, but sweet in that tender care.
तू भला है, तू भला है, तू भला है, तू प्रभु है, तू प्रभु है, तू प्रभु है, यस लॉर्ड, तू प्रभु है, तू प्रभु है, तू प्रभु है, थैंक यू जीसस, तू राजा है, 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 तेरा सिंहासन सदा का है, तू राजा है, तेरा सिंहासन, तेरा सिंहासन, तेरा सिंहासन सदा का है, तेरा सिंहासन, तेरा सिंहासन, तेरा सिंहासन सदा का है, तू राजा 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 है, यीशु राजा है। Yes, Jesus, you are the King of Kings. होय प्रभू, येशू तो राजांचा राजा आहे. Yes, Lord, our hope is built on nothing less. आमची आशा ही बांधली गेली आहे दुसरं तिसरं कशावरही नाही. Than Jesus' blood and righteousness. तर प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आणि त्याच्या धार्मिकतेवर. We wholly trust in you, Lord. प्रभू, आम्ही संपूर्ण भरोसा तुझ्यामध्ये ठेवतो. You are the cornerstone. तू कोणशिला आहेस. Weak made strong. जे अशक्त आहे ते सशक्त बनतात. In the Savior's love. त्या तारणाऱ्याच्या प्रीतीमध्ये. Through the storm. त्या वादळात मध्ये. He is Lord. तो प्रभू आहे. Lord of all. सर्वांचा प्रभू. Yes, Jesus, we worship. प्रभू येशू, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझी स्तुती Praise you, करतो. Lord. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो. Yes, we praise the one who set us free. ज्याने आम्हाला बंधमुक्त केला आहे त्याची आम्ही स्तुती करतो. Death has lost its grip on me. मृत्यूचे माझ्यावरला ताबा सुटला आहे. He has broken every chain. त्याने प्रत्येक साखळदंड तोडले आहेत. There's salvation in the name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तारण आहे. He is a Christ alone, the cornerstone. तो आमचा ख्रिस्त प्रभू कोणशिला आहे. My hope is built on nothing less than Jesus' blood and righteousness. I dare not trust the sweetest frame, but wholly trust in Jesus' name. My hope is built on nothing less
मसीह तेरे नाम मेरी आई यीशु मसीह तू है आशा मेरी हालेलुया प्रभु तेरी स्तुति हो हालेलुया तूने हराया मृत्यु को तूने तोड़ी हर जंजीर तेरे नाम मेरी आई यीशु मसीह तू है आशा मेरी आई वो सुबह वादा पूरा हुआ बेजान शरीर ने फिर सांसें ली खामोशी में से तूने पुकारा कब्र तेरी जीत है आई वो सुबह आई वो सुबह everyone together oh we praise you Lord thank you Jesus फिर सांसें ली खामोशी में से तूने पुकारा कब्र तेरी जीत
फक्त आशा आहेस. Jesus, Jesus, Jesus. Praise you, Lord. Thank you आम्ही for तुझी your स्तुती presence. करतो प्रभू. Hallelujah. तुझ्या नावाला Hallelujah. धन्यवाद देतो. Hallelujah. हालेलुया, हालेलुया. तुझ्या नावाला गौरव देतो प्रभू. तुझं नाव उंच होतं प्रभू. हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, धन्यवाद. Jesus. प्रभू Yeah, people येशू of God. धन्यवाद. Yes, yes. The Holy Spirit is leading you to open your mouth and praise Him. देवाचे लोक Open your mouth and praise Him. पवित्र आत्मा Praise आपल्याला Him. चालवित Praise असताना Him. आपलं मुख आपण उघडूया आणि त्याची स्तुती करूया. त्याची स्तुती आपण करूया. Hallelujah. 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 Thank you, Jesus. Thank you, धन्यवाद प्रभू Jesus. येशू. Thank you, धन्यवाद Jesus. प्रभू He has येशू. धन्यवाद. broken every chain. प्रत्येक साखळदंड त्यांनी तोडली Oh, आहे. there is salvation in His name. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तारण आहे And His name is आणि ते Jesus. नाव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. Hallelujah, 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 hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, धन्यवाद Jesus. प्रभू येशू. Oh, we धन्यवाद. praise you, Lord. आम्ही We तुझी स्तुती praise you, करतो. Jesus. स्तुती करतो. Praise you, Lord. Hallelujah, 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 hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद. Hallelujah. प्रभु तेरी स्तुति हो. Hallelujah. तूने हराया मृत्यु को. तूने तोड़ी हर जंजीर. तेरे नाम मेरी हाय. यीशु मसीह. तू है आशा मेरी. Hallelujah. प्रभु तेरी स्तुति हो. Hallelujah. तूने हराया मृत्यु को. तूने तोड़ी हर जंजीर. तेरे नाम मेरी हाय. यीशु मसीह. तू है आशा मेरी. यीशु मसीह. तू है आशा मेरी. यीशु मसीह. तू है आशा You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण बसूयात. I welcome all of you for this third service. या तिसऱ्या सभेमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. If you are here to worship with us for the first time, may I request you to please stand. जर तुम्ही या चर्चमध्ये आज पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या जागेवरती उभं राहावं. Let's clap our hands and let's welcome these dear ones in our midst. आपण सर्वजण टाळ्या वाजून या प्रियजनांचं स्वागत आपल्यामध्ये We करूया. believe that God is going to bless you throughout the service. आमचा विश्वास आहे देव तुम्हाला या संपूर्ण सभेमध्ये आशीर्वादित You may करणार be आहे. seated in the presence of the Lord. तुम्ही बसू शकता. I request Reverend H.G. Koi to please come on the stage. रेव्हरंड एस.जी. कोळी यांना विनंती आहे त्यांनी पुढे यावं. We are so glad to let you know that आम्हाला फार- Ebenezer Das of grade 4 house air stood first in the inter-house cricket competition. आणि एबेनेझर दास याला Vipure High School. विपग्योर हायस्कूल या ठिकाणी इंटर हाऊस क्रिकेट टुर्नामेंट मध्ये पहिला क्रमांक मिळाला आहे. आपण सर्वजण त्यासाठी टाळ्या वाजवूयात. If your children receive such kind of individual awards or certificate, please bring them in the house of the Lord, and we will be very glad to felicitate them in the presence of the Lord for the glory of God. जर तुमची लेकरं अशा प्रकारे कोणत्याही वैयक्तिक स्पर्धांमध्ये जर त्यांना यशप्राप्ती होत आहे तर तुम्ही कृपा करून त्यांचं ते पारितोषिक आहे त्या चर्चमध्ये घेऊन यावं जेणेकरून देवाच्या मंदिरामध्ये देवाच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सन्मान केला जाईल. There is a dedication of the baby. May I request the parents to please come along with their child. यावेळेस बाळकाचं समर्पण होईल. आई वडिलांना विनंती आहे त्यांनी आपल्या लेकराला घेऊन पुढे यावं. We do not baptize children as that is not the teaching of the word of God. आपण बाळकांचा पाण्याचा बाप्तिस्मा करत नाही कारण ते प्रभूच्या वचनाची शिकवण नाही. The candidate who want to take baptism must repent and believe, and the baby cannot do either of these. कारण जो व्यक्ती बाप्तिस्मा घेऊ इच्छितो त्याने पाण्यात जाणं गरजेचं, त्याने पश्चाताप करणं गरजेचं आहे आणि पाण्यात जाणं गरजेचं आहे, पण लेकरू त्याबद्दल काहीच करू शकत नाही. But the Bible teaches us to dedicate our children unto the Lord. पण पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला शिकवण दिली आहे की आपल्या बाळकाचं समर्पण आपण प्रभूला करू शकतो. In the Old Testament, Hannah brought baby Samuel and dedicated him unto the Lord. जुन्या करारामध्ये हन्नेने बाळ शमूएलाला मंदिरात आणले आणि त्याचं समर्पण प्रभूला केलं. In the New Testament, Mary and Joseph brought Jesus on the 8th day and dedicated him unto the Lord. आणि नवीन करारामध्ये मरिया आणि योसेफाने बाळ येशूला देवाच्या मंदिरामध्ये आणलं जेव्हा तो 8 दिवसांचा होता आणि त्याचं समर्पण प्रभूला केलं. When the parents were bringing their children to be blessed by Jesus, आणि जेव्हा
आई वडील आपल्या लेकरांना प्रभू येशूकडे घेऊन आणत होते, येत होते, जेव्हा येशूने त्यांना आशीर्वाद The द्यावाची त्यांची इच्छा disciples होती. prohibited them, शिष्याने त्यांना दटावलं, but Jesus said, prohibit them not. पण प्रभू येशू त्यांना म्हणाला की त्यांना दटावू नका, For the kingdom of God belongs to such as this. कारण देवाचं राज्य लेकरांप्रमाणे आहे. And when he wanted to teach a lesson of humility to the people, आणि जेव्हा केव्हा प्रभू येशूला लोकांना नम्रतेचा धडा शिकवायचा he असेल, said to the people, unless and until you become like this child, you cannot enter in the kingdom of God. तो लोकांना सांगत असे की जोपर्यंत तुम्ही या बाळकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करत नाही तोपर्यंत त्याच्या राज्यामध्ये तुमचा प्रवेश होणार नाही. And in like manner, these parents have come to dedicate their child आणि unto the Lord. आणि त्याच प्रकारे हे आई वडील आपल्या बाळकाचं समर्पण करण्यासाठी पुढे आले आहेत. Do you believe that God has given this child to you? तुम्ही असा विश्वास ठेवता का की हे बाळक देवाने तुम्हाला दिलं आहे? Do you want to dedicate this child to the Lord? हे बाळक तुम्हाला प्रभूला समर्पित करायचं आहे काय? Do you make a confession that you will live an exemplary life before this child, that this child at the right age, day, time will accept the Lord Jesus Christ as his personal Savior through the reflection of God's character in your life? तुम्ही देवाला या मंडळीसमोर अशी कबुली देता का की तुम्ही असं नमुनादार जीवन जगाल की हे बाळक योग्य समयी योग्य वेळी तुमच्याकडे बघून तुमच्या जीवनामध्ये बघून प्रभू येशूचा स्वीकार त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये करेल? Do you make a confession to God before this church that you will come along with this child regularly to the house of the Lord? तुम्ही असं देवाला अभिवचन देता का या लेकराला घेऊन तुम्ही नियमितपणे देवाच्या मंदिरामध्ये याल? Church, since the parents have given all affirmative answers, shall we all stand and let's dedicate that child unto the Lord? मंडळी, आपण सर्वजण उभे राहूयात, कारण या पालकांनी होकारार्थी उत्तर दिल्या कारणाने आपण उभे राहूयात आणि त्यांच्या बाळकाचं समर्पण प्रभूला करूयात. Riyansh, I dedicate your tender life to the Lord. May you grow in wisdom, in stature, and in the favor of God and man. Riyansh, तुझं कोमल जीवन मी देवाला समर्पित करत आहे. तुझी वाढ शरीराने, ज्ञानाने, देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेमध्ये हो. सर्व समर्थन परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो. रियांश, हे लेख परमेश्वर ह्या कुटुंबात जन्मास आणलं मग तुझे आभार मानतो. परमेश्वरा, आम्ही रियांशला तुझ्या हाती स्वाधीन करत आहोत. ह्या लेकराची वाढ शरीराने, ज्ञानाने आणि देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेमध्ये होऊ दे परमेश्वरा. लॉर्ड, आय प्रे टू दी फॉर रियांश. वी थँक यू लॉर्ड that you have given this child to this family. And Lord, I pray to thee that let Riyansh grow in stature, in wisdom, in the favor of God and man. आणि परमेश्वरा मी प्रार्थना करतो रियांशला या कुटुंबासाठी आशीर्वाद, आशीर्वाद आणि आशीर्वादाचं कर. Lord, we pray to thee that the life of Riyansh be a blessing to this family, Lord. परमेश्वरा, आम्ही रियांश या लेकराला देवचं बाप, देवचं पुत्र व देवचं पवित्र आत्मा यात एक देवाच्या नावात तुला समर्पित करतो. आमचं समर्पण तू मान्य कर. Lord, we dedicate this life of Riyansh in the name of the Father, Son, and the Holy Ghost. Accept our dedication, we pray. In Jesus' name I pray. ईश्वर मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. Riyansh does not belong to you. आता रियांश तुमचा राहिला नाही, He belongs to God. तो देवाचा झाला आहे. As a servant of God, पण देवाचा सेवक आहे ना, shall I hand over God's Riyansh into your care to be taken care on behalf of God? देवाच्या वतीने देवाच्या रियांशची काळजी घेण्यासाठी मी त्याला तुमच्या हाती स्वाधीन करू काय? Accept God's Riyansh in the name of the Father, Son, and the Holy Ghost. पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावात देवाच्या रियांचा स्वीकार करा. Our gracious Heavenly Father, आमच्या कृपाळू स्वर्गीय पित्या, Lord, as this family and parents have taken a great responsibility to take care your Riyansh. प्रभू, तुझ्या रियांची काळजी घेण्यासाठी या कुटुंबाने, या पालकांनी महान जबाबदारी स्वीकारली Lord, आहे. I pray to thee प्रभू, मी तुझ्याकडे प्रार्थना that let करतो, these parents so much grow in your word, in your spirit, तुझ्या आत्म्याने आणि तुझ्या वचनामध्ये हे पालक अधिक आणि अधिक वाढू that दे, Riyansh will see the love of God in the lives of the parents. की रियांशने देवाची प्रीती त्याच्या पालकांमध्ये बघावी. And Riyansh will accept Christ as his personal Savior in the day, in the month, in the year, in the time that you have designed for his life. आणि जी वेळ, जो दिवस, जो महिना, जे वर्ष त्याच्यासाठी तू योजना आहे त्या वेळेस त्याने तुझा स्वीकार वैयक्तिक तारणारा म्हणून करावा. Lord, I pray to thee that you will provide every need of these parents प्रभू, मी तुझ्याकडे regarding the birth, regarding the caring of Riyansh. स्त्रियांच्या संगोपनासाठी लागणारी प्रत्येक गरज या पालकांची तू भागीव अशी विनंती मी तुला करतो. Lord, as they have made a confession to you before this church, या चर्च समोर त्यांनी प्रभू तुझ्याकडे कबुली दिली आहे. grant them your grace that they may fulfill all that confessions. प्रभू, तू तुझी कृपा त्यांना दे, जेणेकरून सर्व त्या कबुल्या त्या पूर्ण करतील. And let this family be a blessing and an example for many to follow. आणि प्रभू, हे कुटुंब
सर्वांसाठी एक उदाहरणदार असं असू दे. We as a church, we bless this family in Jesus' name. आम्ही मंडळी या नात्याने हे कुटुंब येशूच्या नावात आशीर्वादित करतो. Jesus' matchless name we pray. प्रभू येशूच्या अतुल्य नावात मागतो म्हणतो एक Amen. आमेन. Let us clap our hands and let's welcome Brother Leonard Cutler as he comes to share the word of God to us this afternoon. आपण सर्वजण टाळ्या वाजून ब्रदर लिओनार्ड कटलर यांचं स्वागत करूयात. देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी आपल्यामध्ये येत असतात. I greet you all in the matchless name of our Lord and Savior Jesus Christ. आपला प्रभू तारणारा येशू ख्रिस्त याच्या अतुल्य नावाने मी तुम्हाला सर्वांना अभिवादन करत आहे. It is said that humans are social animals. असं म्हटलं गेलंय की मनुष्य जो आहे सामाजिक प्राणी आहे. And the reason for that is because we always need to have someone around us. त्याचं कारण आहे की नेहमीच आपल्याला असं वाटतं की आपल्या अवतीभोवती कोणी ना कोणी असावं. Family, friends, colleagues, and so on. आपले मित्र, आपले घरचे नातेवाईक आणि वगैरे वगैरे. We can't survive in isolation. एकटेपणामध्ये आपलं जीवन आपण जगू शकत नाही. But in the times that we live, पण ज्या काळामध्ये आपण राहत आहोत, where we have so busy schedules, जितके आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, this truly becomes a challenge. खरोखर हे आपल्याला एक आव्हान असं बनतं. Hence, at times we think, wouldn't it be great if we could have someone with us all the time? मला असं वाटतं की असं किती बरं होईल की आपल्या बरोबर कुणी ना कोणी सदा सर्वदा असेल. But it is not possible because, as I said, we are so busy with our schedules. मी सांगितलं शक्य नाही कारण आपल्या कामामध्ये आपण इतकं व्यस्त असतो. But the Bible gives us a good news. परंतु पवित्र शास्त्र आपल्याला चांगली वार्ता देत आहे. And the good news is in Isaiah chapter 7 verse 14 and Matthew chapter 1 verse 23. आणि ती चांगली वार्ता जी आहे यशाया 7:14 मत्तकृष्ण वर्तमान याचा पहिला अध्याय आणि 23 वचन. If you have your Bibles, please turn with me firstly to Isaiah chapter 7 and verse 14, and it says, "Therefore the Lord himself will give you a sign, the virgin will conceive and give birth to a son and will call him Emmanuel." यशाया याचा 7वा अध्याय 14 वचन. यास्त प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युअल, आम्हा सन्निध देव असे ठेव. And Matthew chapter 1 verse 23 is a rephrase of the same verse. It says, "The virgin will conceive and give birth to a son, and they will call him Emmanuel," which means God with us. तेच आपण पाहतो मत्तकृष्ण वर्तमान याचा पहिला अध्याय 23 वचनामध्ये म्हटलं आहे. पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युअल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. So the good news that the Bible gives to us is that we can have someone with us all the time. पवित्र शास्त्र आपल्याला चांगली वार्ता देत आहे की आपल्या बरोबर कुणीतरी असेल तो सदा सर्व काळ राहील. That provision is graciously made by God for each and every one of us if we believe in Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तावरती आपण विश्वास ठेवला तर परमेश्वराने त्याच्या कृपेने आपल्या सर्वांना हा पुरवठा दिला आहे. And that provision is Emmanuel. आणि तो पुरवठा म्हणजे It इमॅन्युअल. means God with us. याचा अर्थ आम्हा बरोबर देव. Because his name itself says he's going to be with us all the time. त्याचं नावच आहे की तो सदा सर्वदा आपल्या बरोबर राहणार So if आहे. he is Emmanuel, what does it mean for us when we say God is going to be with me all the time? त्यास इमॅन्युअल याचा अर्थ परमेश्वर माझ्या बरोबर असणार आहे तो काय होतो? Firstly, it means that I don't go searching for my God. पहिली गोष्ट आहे की माझ्या देवाच्या शोधात मी जात नाही. People through all the ages have been trying to reach out to God. युगानिक लोक प्रयत्न करत आहेत देवापर्यंत पोहोचण्याचा. If you turn to the book of Genesis, right from the Tower of Babel, उत्पत्तीचं पुस्तक बाबेलच्या बुरुजापासून where they were building a high tower which can reach up to the heavens, because they said, we want to reach up to the place where God stays. तो उंच बुरुज ते बांधत होते. त्याचं कारण होतं ते म्हणत होते की जिथे देव राहतो तिथपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. Right from that time till date, people are always trying to reach out to God. त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत लोक प्रयत्न करत आहेत देवापर्यंत पोहोचण्याचा. Because it is basic human tendency to reach out to a supernatural force that is above everyone else. मानवाची सवयच आहे की जे काय अलौकिक आहे त्यापर्यंत पोहोचण्याची. But Paul, writing in Romans chapter 10 and verse 6, tells us this. रोमकारस पत्र याचा 10वा अध्याय 6व्या वचनात पाऊल आपल्याला सांगत आहे.
he says you don't need to go to heaven to find God or to find Christ and bring him down to help you. तो म्हणतो की तुम्हाला स्वर्गात जायची गरज नाही की देवाला तुम्ही खाली घेऊन यावं की त्याने तुम्हाला मदत करावी. For God has graciously made that provision for us. देवाने कृपाळूपणे आपल्यासाठी तो पुरवठा केला आहे. And that provision is in Jesus Christ. तो पुरवठा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तात. Therefore, John writing in John chapter 3 and verse 16 says it so beautifully. योहान कृष्णवर्तमानाचा 3रा अध्याय 16व्या वचनामध्ये योहानाने फार सुंदर लिहिलं आहे. He says God so loved the world देवाने जगावर एवढी प्रीती केली that he gave his only begotten son. त्याने एकुलता एक पुत्र दिला. Whoever believes in him जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो should not perish त्याचा नाश होऊ नये but have eternal life. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. I love that verse so much मला ते वचन खूप आवडतं. because right at the starting it says God loved the entire world. सुरुवातीलाच म्हटलं की देवाने जगावर प्रीती केली It does आहे. not mean he's loving a small group of people. तिथं लिहिलं नाही की तो एक लहानशा गटाच्या लोकांवर It means he loves प्रीती करत आहे. everyone that are there in his creation. त्याच्या निर्मितीमध्ये सर्व आहेत त्याच्यावर तो प्रीती करतो. And then secondly, John comes and says, whoever believes in Jesus. दुसरी गोष्ट यावर म्हणत की जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. It does not mean that a selected group of people, but anyone. त्या ठिकाणी म्हटलं नाही काय निवडलेलेच लोक परंतु जो कोणी. It doesn't matter if you're rich or poor. मग तुम्ही गरीब असा किंवा श्रीमंत. It doesn't matter whether you have a high status or a low status. तुमचं जे स्तर समाजामध्ये उच्च असो किंवा कमी असो. It doesn't matter whether you're white or black. हरकत नाही तुम्ही काळे का गोरे. As long as you believe in Jesus, जोपर्यंत तुम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवता the provision of God is for you. देवाचा पुरवठा तुमच्यासाठी आहे. We don't need to go searching for God. देवाच्या शोधात जायची आपल्याला गरज नाही. He has already searched us out. त्याने अगोदरच आपल्याला शोधून काढला आहे. He has searched us out in the form of Jesus. येशू ख्रिस्ताद्वारे त्याने आपल्याला शोधून काढला He आहे. came and he lived his life in our midst. तो आला आणि त्याने आपलं जीवन आपल्या And लोकांमध्ये जगला He आहे. showed to us what God is like. त्याने दाखवलं की देव आहे कसा. Therefore, we don't need to search for God. त्यामुळे आपल्याला देवाची शोध करायची गरज नाही. All we need to do is, as John says, open our hearts and receive Him into our lives. जसं योहान म्हटलंय की आपल्या जीवनामध्ये आपलं हृदय आपण खुले केलं पाहिजे त्याला स्वीकारलं As पाहिजे. Paul says in Romans chapter 10 and verse 10. रोमकरास पत्र 10 अध्याय 10 वचनात पाऊल Paul म्हणतो says it is by believing in your heart that you are made right with God. अंतःकरणात विश्वास तुम्ही ठेवता तुम्ही देवाबरोबर नीतिमान ठरला आहात. And God will justify you because of that. त्यामुळे परमेश्वरने तुम्हाला नीतिमान ठरवेल. But the first thing that means for us when we say we have Emmanuel is that we don't need to search for God. पहिली गोष्ट ज्यास आपण म्हणतो इमॅन्युअल देव आमच्या बरोबर आहेत आम्हाला देवाची शोध करायची गरज नाही. The second thing it means is that we are never alone. दुसरी गोष्ट आपण कधीच एकटे नाही. One of the greatest fear that every human being has is the fear of being alone. मानवाची सर्वात मोठी भीती काय आहे तर एकटेपणा. And that's why when I began I said we are all social animals. त्यामुळे मी सुरुवात केली तेव्हा असं म्हटलं की आपण सर्वजण सामाजिक प्राणी We आहोत. always need someone to be there with us. आपल्याला नेहमीच असं वाटतं कुणीतरी आपल्या बरोबर As I असावं. said, this is made possible in Jesus Christ. जसं मी सांगितलंय की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाने हे शक्य केलं Because He is आपल्याकरिता. Emmanuel, He is with us all the time. तो इमॅन्युअल सदा सर्वदा आपल्या बरोबर आहे. We read when Moses was to leave this world ज्यावेळेस मोशे हे जग सोडून गेला and Joshua was to take over the leadership of the Israelites. इस्रायल लोकांचं नेतृत्व यहोशुआ करणार होता. We read in Joshua chapter 1 and verse 5, यहोशुआ याचा पहिला अध्याय आणि 5 वचन. God made a covenant with Joshua. देवाने यहोशुआ बरोबर करार केला. And God said to him, I will never leave you nor forsake you. देव म्हणाला मी तुला सोडणार नाही तुला टाकणार नाही. And the same covenant is made with each and every one of us through Jesus Christ. तोच करार आपल्या प्रत्येकाबरोबर येशू ख्रिस्ताद्वारे करण्यात आला आहे. Because Jesus, when we accept Him into our life, comes and lives with us each and every moment of our lives. ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताचा जीवनात स्वीकार करतो जीवनाच्या प्रत्येक क्षणाला येशू ख्रिस्त आपल्या बरोबर राहतो. And therefore in Revelation chapter 3 and verse 20,
is written this. त्यामुळे प्रगटीकरणाचा 3रा अध्याय आणि 20व्या वचनात लिहिलं आहे. And God writing there and giving a revelation to John, he says this, look here, I stand and knock at the door. म्हणजे पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. If you hear me calling and open the door, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल I will come in मी त्या जवळ आत जाईन and I will share a meal with him as a friend. त्याच्या बरोबर जेवेन आणि तो माझ्या बरोबर. So the second thing that means for us when we say we have Emmanuel is that we are never alone. दुसरी गोष्ट ज्यास आपण इमॅन्युअल आम्हाबरोबर देव आहे म्हणतो म्हणजे आपण कधीच एकटे राहत नाही. So then if we have Emmanuel, what are the implications of that fact for each and every one of us? जर इमॅन्युअल आपल्या बरोबर आहे तर ती वस्तुस्थिती काय आहे की त्याचं लागू करणं आपल्या जीवनामध्ये आपण कसं करू शकतो. Very first thing that we should never be afraid. पहिली गोष्ट आपण कधीच घाबरलो नाही पाहिजे. Fear has no place in the life of a disciple of Christ. ख्रिस्ताचा जो शिष्य आहे त्याच्या जीवनात भीतीला जागाच नाही. Because in Emmanuel, we are never alone. कारण इमॅन्युअल म्हटलं की आपल्या बरोबर तो आहे, आपण एकटे नाही. He is always there to support us. नेहमीच तो आपल्याला मदत करायला He आहे. is always there to be with us. तो नेहमीच आहे आपल्या बरोबर राहण्याकरिता. And therefore David had that confidence and he says, even though I walk through the valley of the shadow of death, I will fear no evil because you are with me. त्यामुळे दावीदाला आत्मविश्वास होतो. तो म्हणाला की मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी मी भिणार नाही कारण तू मज बरोबर आहे. That is the confidence we have because Emmanuel is there. तो आत्मविश्वास आपल्याकडे कारण इमॅन्युअल आपल्या बरोबर आहे. In Matthew chapter 28 and verse 10 we read about this. मग शिवर्तमान 28:10 मध्ये आपण वाचतो. It says that women were going to the empty tomb where Jesus was buried. येशू ख्रिस्ताला पुरण्यात आलं त्या रिकाम्या कबरेकडे या स्त्रिया चालल्या And they होत्या. are thinking that Jesus' body has been there त्यांना असं वाटलं होतं की येशूचं शरीर त्या ठिकाणी आहे. and it might be stinking. कदाचित त्याला दुर्गंधी येत असेल. So they were taking some spices to apply it to the body. त्या शरीराला लावण्याकरिता ते काही मसाला घेऊन चालले And when they होते. come to the tomb, they say that the tombstone is rolled away. ते कबरीकडे आले त्यावेळेस त्यांनी पाहिलं की धोंड लोटलेली होती. And they see some angels there. त्या ठिकाणी ते पाहतात काही दूत आहेत. And then the angels told them that Jesus is not here, but he is risen. दूताने त्यांना सांगितलं की येशू ख्रिस्त इथं नाही तो उठला आहे. And as they are going back, ते परत जात असताना in verse 10 we see they encounter Jesus. आपण पाहतो की त्यांची आणि येशूची भेट होते. And Jesus says to them, do not be afraid. Go and tell my brothers, go to Galilee. There they will see me. मग ते 28:10 तेव्हा येशू त्यास म्हणाला भिवू नका जा माझ्या भावास सांगा की त्यांना गालिलेत जावं तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेल. Now, naturally speaking, if they have seen someone who was dead 3 days ago, स्वाभाविकरित्या त्याने जर एखाद्या व्यक्तीला पाहिलं की तो मरून 3 दिवस झाले they would be really scared. ते घाबरले असते. And Jesus recognized that fact. येशू ख्रिस्ताला ती वस्तुस्थिती कळाली की ते भिले आहेत. Jesus read their thoughts and was trying to calm them down. येशू ख्रिस्ताने त्यांच्या मनातील विचार ओळखले. येशू ख्रिस्त त्यांना शांत करायचा प्रयत्न करत And therefore होता. he tells to them, do not be afraid. त्यामुळे येशू म्हणाला भिवू Do नका, not be scared. घाबरू नका. Many a times, my friends, in our lives, we go through so many situations that cause us to be scared or to be frightened. मित्रांनो आपण पुष्कळशा अशा जीवनाच्या परिस्थितीतून जातो ज्या ठिकाणी आपण घाबरतो, आपल्याला भीती वाटते. But when you go through each of those situations, पण त्या प्रत्येक परिस्थितीतून तुम्ही जात असताना when you encounter those situations in your life, तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही या परिस्थितीला तोंड देता, remember that the God who assured the women at the tomb is same God who still says to you, do not be afraid. त्या स्त्रियांना त्या कबरेच्या ठिकाणी तो प्रभू भेटला म्हटला भिवू नका, तोच देव तुम्हाला म्हणत आहे भिवू नका. Because he says, my name is Emmanuel. कारण तो म्हणत आहे माझं नाव I am इमॅन्युअल, there with you. मी तुमच्या बरोबर आहे, Don't be afraid. भिवू नका. Just like he was there with David. जसा तो दावीदा बरोबर होता, Just like he was there with the women at the tomb. त्या कबरेच्या ठिकाणी त्या स्त्रियांबरोबर तो होता. He is with us even today. आज देखील तो आपल्या बरोबर And he आहे. still says to us, do not be afraid. अजूनही तो आज आपल्याला म्हणत आहे भिवू नका, Because I am there with you. कारण मी तुमच्या बरोबर आहे. The second thing that should be an implication for us is that we shouldn't feel vulnerable. दुसरी गोष्ट अशा गोष्टीत आपण सहज बळी होऊ नये. We
when we accept Jesus as our Savior, येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस आपण वैयक्तिक तारणाला म्हणून स्वीकारतो we are always protected. नेहमीच आपल्याला ते संरक्षण मिळतं. Because He steps into our situations to assist us to see us through those situations. त्या परिस्थितीमध्ये येशू आपल्या बरोबर येतो, त्या परिस्थितीतून तो आपल्याला बाहेर काढतो आणि पार नेतो. In Daniel chapter 3, we read about the story of 3 young men. दानिएलच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण या 3 तरुणांची गोष्ट वाचतो. And their names are Shadrach, Meshach, and Abednego. त्यांचे नाव शद्रक, मेशक आणि अबेदnego. And the story goes that King Nebuchadnezzar made a golden statue 90 feet tall. गोष्ट अशी की 90 फूट स्वर्ण मूर्ती त्या राजाने त्या ठिकाणी बनवली. And he made a decree that whenever musical instruments are played, you have to bow down before that statue. त्याने असा फरमान केला की ज्यावेळेस या ठिकाणी वाद्य वाजवलं जाईल त्या स्वर्ण मूर्ती पुढे दंडवत केला पाहिजे, नमन केलं पाहिजे. But the word of God says Shadrach, Meshach, and Abednego did not bow down to that golden idol. देवाचं वचन सांगते की त्या स्वर्ण मूर्ती समोर शद्रक, मेशक, अबेदnego यांनी दंडवत केला नाही, नमन केलं नाही. And so the king became angry. त्यामुळे राजाला फार राग आला. And he said that the punishment for that was already given, that if you do not do that, you're going to be thrown into a blazing furnace. अगोदरच त्याने सांगितलं होतं की शिक्षा जर तुम्ही नमन केलं नाही, दंडवत केला नाही तर अग्नीत टाकलं जाईल. And then the king called these 3 people before him. त्या राजाने या 3 तरुणांना त्याच्या पुढे बोलवलं. And Nebuchadnezzar asked them and says, now the musical instruments are going to be played, and you better bow down before that idol. नबुकदनेस्सर राजाने सांगितलं आता वाद्य वाजवले जाईल, तुम्ही त्या मूर्ती समोर दंडवत करा किंवा नमन करा. If you don't, you're going to be thrown into the blazing furnace. जर तुम्ही तसं केलं नाही तर अग्नीच्या भट्टीत तुम्हाला टाकलं जाईल. The answer that Shadrach, Meshach, and Abednego gave the king always amazes me. जे उत्तर शद्रक, मेशक, अबेदनगोने त्या राजा दिलं नेहमीच मला त्याच्याबद्दल फार आश्चर्य वाटतं. The first thing they tell King Nebuchadnezzar is this. पहिली गोष्ट जे नबुकदनेस्सर राजाला म्हणतात, They say, oh Lord, oh king, we want you to know that the God whom we serve is able to protect us from your hands. ते म्हणाले की महाराज ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो देव तुमच्या हातातून आम्हाला वाचवेल. But that is not where it ends. त्या ठिकाणी समाप्त होत नाही. They say, even he does not save us. ते म्हटले कसेही असो जरी त्याने आम्हाला सोडवलं नाही, Even if he does not save us, कसे असो त्याने जर आम्हाला सोडवलं नाही we are still not going to bow down to this golden idol. तरी देखील आम्ही या स्वर्ण मूर्ती पुढे दंडवत करणार नाही, नमन करणार Because we नाही. know who our living God is. आणि आम्हाला माहिती आहे आमचा जिवंत देव कोण आहे. And we are not going to exchange his glory for this worthless idol. आणि या अयोग्यतेच्या मूर्तीकरिता आम्ही त्याची योग्यतेचा आदल्या बदल करणार नाही. And the king became very furious. राजाला फार क्रोध आला. And he said, heat the furnace 7 times over. तो म्हटलं आता भट्टी अग्नीची जी आहे ना 7 फट पेटवा. And he said, throw these 3 people into that blazing furnace which is heated 7 times over. तो म्हटलं आता या तरुणांना हे 7 फट अग्नी जे पेटवलं आहे त्या भट्टीत टाका. And the word of God says that the fire was so fierce देवाचं वचन सांगतं तो अग्नी इतका ज्वलंत होता that the people who went to throw Shadrach, Meshach, and Abednego into that furnace died because of the heat. त्या ठिकाणी सांगितलेलं की शद्रक, मेशक, अबेदनगोला ज्या लोकांनी त्या अग्नीच्या भट्टीत टाकलं त्या अग्नीच्या उष्णतेमुळे किंवा आगीमुळे ते लोक मरण पावले. It's a wonderful story. I would request you to go back and read Daniel chapter 3. अद्भुत गोष्ट आहे. दानिएल याचा 3रा अध्याय घरी जाऊन वाचा. And as they were thrown into the blazing furnace, त्या अग्नीच्या भट्टीत त्यांना टाकल्यानंतर King Nebuchadnezzar looks there नबुकदनेस्सर राजा पाहतो and he asks his satraps or his advisor says, didn't we throw 3 people into the blazing furnace? तो त्याच्या मंत्र्यांना सल्लागारांना विचारतो की 3 व्यक्तीला आपण त्या अग्नीच्या भट्टीत टाकलं होतं, Weren't their hands and their legs tied? त्याचे हात पाय बांधले नव्हते का? Then how come I see 4 people roaming around in this blazing furnace? तेवढा अग्नीमध्ये मी 4 लोकांना चालताना कसा पाहत आहे. And the 4th one looks like the Son of God. तो 4था देवाच्या पुत्रासारखा दिसत आहे. And then he calls them, he says, come out. मग त्यांना म्हणतो अग्नीच्या भट्टीतून बाहेर या. And it says, when Shadrach, Meshach, and Abednego walked out of that blazing furnace, ज्या शद्रक, मेशक, अबेदनगो त्या अग्नीच्या भट्टीतून बाहेर आले, there was not a scent of fire on their hair. त्यांच्या केसावर तो अग्नीचा गंध देखील नव्हता. If you have ever encountered fire,
जर कधी तुमचा संबंध आला असेल अग्नी बरोबर तर very first thing that burns are the hair on your body. तुमच्या शरीरातील पहिले केस जळायला लागतात And it leaves a very strange odor. आणि त्याच्यामुळे फार दुर्गंधी येते. If you haven't experienced that, trust me, I have gone through it. जर तुम्ही अनुभव घेतला नसेल तर भरोसा ठेवा, मी त्याचा अनुभव घेतला आहे. It leaves a very strange odor. फार विचित्र वास येतो. But the word of God says, देवाचं वचन सांगतं Shadrach, Meshach and Abednego walked out of that blazing furnace which was heated 7 times over. 7 पट अग्नीची भट्टी पेटवली होती. त्या अग्नीच्या भट्टीतून शद्रक मेषक अबेदnego बाहेर आले. There was not a scent of fire on their bodies. त्यांच्या शरीरावर अग्नीचा गंध देखील नव्हता. That is what it says. Daniel chapter 3, दानिएल याचा 3रा अध्याय and if we read verse 27, दानिएल 3रा अध्याय आणि 27 वचन. it says, they saw that the fire had not harmed their bodies, nor was a hair of their head singed, and their robes were not scorched, and there was no smell of fire on them. दानिएल 3रा अध्याय 27 वचन. त्यांनी या पुरुषांना पाहिले तो त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता. त्यांच्या डोक्याचा एकही केस होरपळला नव्हता. त्यांच्या पायमोजेला काही झाले नव्हते. अग्नीचा गंधही त्यास लागला नव्हता. It is so strange by worldly standards. जर जगाच्या स्थितीने पाहिलं, स्तराने पाहिलं तर हे फार विचित्र असं Because if वाटतं. you are very close to a fire, you should burn. जर तुम्ही अग्नीच्या जवळ असता तर त्याचा परिणाम तुमच्यावर झाला पाहिजे. तुम्ही भाजला गेला पाहिजे, But पोळला गेला Shadrach, पाहिजे. Meshach and Abednego had Emmanuel there in the blazing furnace. शद्रक मेषक अबेदnego बरोबर इमॅन्युअल त्या अग्नीच्या भट्टीत होता. Because he was there with him, त्याच्याबरोबर तो असल्या कारणाने the strange became the extraordinary. आणि त्याच्यासाठी अशी गोष्ट झाली की ती असाधारण झाली. When we go through situations like that in our lives, आपल्या जीवनातून ज्यावेळेस आपण अशा परिस्थितीतून जातो, when life causes situations in our lives where we become vulnerable, ज्यावेळेस जीवन आपल्या अशा परिस्थितीत येतं, अशा गोष्टीची आपण सहज बळी होतो. remember that the Emmanuel who was with these 3 young men लक्षात ठेवा, 3 तरुणांबरोबर इमॅन्युअल होता. is still there with each and every one of us. आजही तो आपल्या प्रत्येकांबरोबर आहे. We are never vulnerable आपण सहज कोणत्या गोष्टीच्या बळी होऊ शकत because the नाही. God whom we serve कारण ज्या देवाची आपण सेवा करतो, is more than able to protect us in any situation. कोणत्याही परिस्थितीत तो अधिक समर्थ आहे आपल्याला वाचवण्याकरिता. So then what should we do if we have Emmanuel? इमॅन्युअल आपल्या बरोबर आहे तर आपण काय केलं पाहिजे? Number 1 is that we should care for each other. पहिली गोष्ट, आपण एकमेकाची काळजी घेतली Matthew पाहिजे. chapter 10 and verse 42 says this. मत्ते 10:42 मध्ये म्हटलं आहे. Jesus speaking says this. येशू ख्रिस्त बोलताना असं He म्हटलं says, आहे, if anyone gives a cup of cold water to one of these little ones who is my disciple, truly I tell you that person will certainly not lose their reward. मत्ते 10:42. आणि या लहानातील एकाला शिष्याला म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही, असे मी तुम्हाला खचित सांगतो. Care is a very small word, काळजी घेणे फार लहान शब्द, but it has a great significance in the kingdom of God. देवाच्या राज्यात त्याचं फार महत्व आहे. And I think all of us know what care is. मला असं वाटतं की सगळ्यांना माहिती असेल काळजी घेणं म्हणजे काय. Remember the time when you were a small baby. लक्षात ठेवा, आपण लहान बाळ असताना We just had a dedication of a little one. आत्ताच आपण लहान बाळाचं समर्पण पाहिलं. You see, little babies are dependent upon their parents for everything. लहान बाळ जे असतं सर्व गोष्टी करिता आपल्या पालकांवर अवलंबून So असतं. as parents, they have to be taken care of. पालक या नाते ते बाळाची ती काळजी घेतात. We as children were taken care by our parents. आपण हे लेकरं असताना आपल्या आई वडिलांनी आपली काळजी They घेतली. loved us. त्यांनी आपल्यावर They प्रीती केली. cared for us. त्यांना आपली काळजी होती. And we do that as we become parents. आपण पालक झाल्यानंतर आपण देखील आपल्या लेकरांकरिता तेच करतो. So the fact of care is not something that is new to us, मग वस्तुस्थिती आहे, काळजी म्हटलं काही नवीन गोष्ट आपल्याकरिता नाही. but it forms the innermost being of the people that we are. आपण जे लोक आहोत आपल्या अंतर्यामातच ती गोष्ट घडलेली And आहे. therefore Jesus understood this fact very well. येशू ख्रिस्ताला ही वस्तुस्थिती फार चांगली माहिती होती. And so writing to his disciples, he says that you need to love one another and care for each other. त्यामुळे येशू म्हणाला तुम्ही एकमेकावर प्रीती केली पाहिजे, एकमेकाची काळजी घेतली पाहिजे. See, as a body of Christ, we are one. ख्रिस्ताचं शरीर या नात्याने आपण एक आहोत. We may have different functions, but we are
together as one body. आपले कार्य वेगळे असतील परंतु एक शरीर या नात्याने आपण एक आहोत. Just like our body. जसं आपलं शरीर. Now imagine if my left hand is bleeding, कल्पना करा जर माझ्या डाव्या हाताला जखम झाली आणि तो रक्तबंबाळ झाला आहे. my right hand says, I'm not going to go and stop that bleeding. उजवा हात म्हणाला नाही ते रक्त मी थांबवणार नाही. Let that left hand bleed. रक्त वाहू दे ना डाव्या हाताने काय फरक पडतोय. I am okay. मी ठीक आहे ना. I am fine. माझं ठीकठाक आहे. Nothing has happened to me. माझ्या हाताला काय झालं नाही ना. Let that left hand bleed. डाव्या हाताला रक्त वाहू दे नाही तर काय होऊ Let it दे. become weak. तो अशक्त होऊ दे. What will ultimately happen is that my entire body will start to get weak and I will lose consciousness. सरते शेवटी काय होईल माझं सर्व शरीर अशक्त होईल आणि मी चक्कर येऊन पडेल किंवा बेशुद्ध पडेल. But that is a wonderful thing how God created our body. अशा अद्भुतरित्या देवाने आपल्या शरीराला बनवलं आहे. That even if there is a little prick on my left hand, माझ्या डाव्या हाताला थोडं टोचलं तरी देखील my right hand immediately rushes to see what has happened. उजवा हात लगेच पाहतो काय झालं आहे. My brain doesn't need to tell it to do that. मेंदूला सांगायची गरज नाही ते कर. It is a reflex that is there in my body given by God. देवाने तत्क्षणी अशी क्रियाच माझ्या शरीराला दिली आहे. And that is what needs to happen in the body of Christ. ख्रिस्ताच्या शरीरात अगदी तसंच झालं We पाहिजे. need to care for each other. आपण एकमेकाची काळजी घेतली पाहिजे. To be living proofs that we serve Emmanuel. जिवंत पुरावा की आपण इमॅन्युअलची सेवा In करत Acts आहोत. chapter 2 verses 44 and 45, प्रेषितांचे कृत्याचा 2रा अध्याय 44 आणि 45 वचन. this is what it says, that all the believers were together and had everything in common. They sold property and possessions to give anyone who had need. प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय 44-45 वचन. त्या विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत तसतसे सर्वांना वाटून देत असत. So the church was together and they shared everything and gave to them those who were in need. मंडळी एकत्र होती आणि जे काय सहभागी ते करत होते गरजवंतांना सामायिक देत होते. And the very next verse tells us what was the result of this sharing. त्याच्या पुढचंच वचन आपल्याला सांगत आहे की ज्या सहभागिता ते देत होते एकमेकांना त्याचा परिणाम काय. Verse 46 says, every day they continued to meet together in temple courts. They broke bread in their homes and ate together with glad and sincere hearts, praising God. And verse 47 they says, the Lord added to their number daily those who were being saved. प्रसिद्ध 2:46-47 ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सलस मनाने जेवीत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसाची दररोज त्यांच्यात भर घालत असे. Every day God was adding to their numbers. दररोज देव ती संख्या त्यांच्यामध्ये आणत Because होता. they loved one another. कारण ते एकमेकावर प्रीती करत Because होते. they continued to care for each other. एकमेकाची ते काळजी घेत होते. They looked for people who were in need and provided for those needs. आणि पाहिले जे गरजवंत लोक आहेत त्यांच्या गरजा ते पुरवत होते. My question to you is, do we want that to happen in our times? माझा प्रश्न तुम्हाला आहे की आपल्या काळामध्ये असं व्हावं अशी तुमची इच्छा आहे का. If we do, we need to take encouragement and strength and believe that if we have Emmanuel, we need to love one another and care for each other. आपल्याला असं वाटत आहे की मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला माहिती पाहिजे की इमॅन्युअल आपल्या बरोबर आहे, एकमेकाची आपण काळजी घेतली पाहिजे. Because when we do that, ज्यावेळेस आपण तसं करू we will show to the world that we truly serve a living God. जगाला आपण दाखवून देऊ की खरोखर आम्ही जिवंत देवाची सेवा करत The आहोत. second thing that we should do if we have Emmanuel is that we should be witnesses of what we know. दुसरी गोष्ट आपल्याला इमॅन्युअल माहिती आहे की आपण साक्ष झालं पाहिजे जे आपल्याला माहित आहे त्याच्याबद्दल. Jesus, when he was leaving this world, he gave the great commission to all his disciples. येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगातून त्याचं स्वर्गरोहण झालं त्यावेळेस त्याने सर्व लोकांना त्याच्या शिष्यांना ही आज्ञा We दिली. read about that in Matthew chapter 28 verses 19 and 20. मग त्या शिवर्तमान 28 अध्याय 19 आणि 20 वचन. And he says, therefore go and make disciples of all the nations.
तेव्हा तो जॉन म्हटलं की सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, baptizing them in the name of the Father, the Son, and the Holy त्यास Spirit, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, and teaching them to obey everything I have commanded you. जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व पाळायला शिकवा. And then he said, surely I am with you always to the very end of this age. आणि तो युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हा बरोबर राहील. मत्तई 28, 19 आणि 20. In the kingdom of God, no one is indispensable. देवाच्या राज्यामध्ये असं आहे की कुणाचं महत्व नाही असं नाही. What I mean is that the work of God does not depend on one person alone who decides whether he or she will make it or break it. एका व्यक्तीवर देवाचं राज्य अवलंबून नाही की तो व्यक्ती ते घडून आलेल किंवा मोडेल. But rather in the kingdom of God, we all strive together. देवाच्या राज्यात आपण सर्व त्यासाठी धडपड करतो. It is not me or it is not you. ते मी किंवा तुम्ही नाही, It is us together. आपण एकत्र मिळून. Many times we don't understand this fact. पुष्कळशा वेळी ही वस्तुस्थिती आपल्याला कळत नाही. Many a great women or men of God failed in this area because they did not make followers. पुष्कळशे महान देवाचे सेवक व सेविका याच्यामध्ये तोकडे पडले कारण त्यांनी त्यांचे अनुयायी बनवले नाही They did not ख्रिस्ताचे. make disciples for Christ. ख्रिस्तासाठी त्यांनी शिष्य बनवले And नाही. therefore after them, their work came to an end. त्यामुळे त्यांच्यानंतर जे प्रभूचं कार्य आहे ते बंद पडलं. But Jesus understood this fact very well. येशू ख्रिस्ताला ही वस्तुस्थिती माहिती होती. And therefore he gave a command to make disciples. त्यामुळे त्याने आज्ञा केली की तुम्ही शिष्य बनवा. To teach everyone whatever we know. जे काय आपल्याला माहिती ते सर्वांना शिकवा. See, it's a chain reaction. पहा ही अशी प्रतिक्रिया आहे. I go and make one disciple. साखळीप्रमाणे मी एक शिष्य बनवतो, He or she goes and makes one more तो disciple. किंवा ती अजून एक शिष्य बनवते. And the chain goes on and on and on. मग ही साखळी अशी पुढे आणि पुढे आणि पुढे चालत Whereby राहते. the kingdom of God is always expanding. याचा अर्थ नाही की देवाचा राज्याचा नेहमीच विस्तार होतो. Now if we claim to have Emmanuel, ज्यावेळेस आपण म्हणतो की इमॅन्युअल आमच्या बरोबर then आहे, it is our responsibility to introduce him to others. मग आपली ही जबाबदारी आहे की त्याची ओळख इतरांना आपण करून द्यावी. We can't run away from that त्या responsibility. जबाबदारीपासून आपण पळ काढू शकत नाही. The wonderful thing about this command is what Jesus said. येशू ख्रिस्ताने जी आज्ञा दिली त्याची अद्भुत गोष्ट ही आहे, He gave us an assurance. त्याने आपल्याला खात्री दिली आहे. If you obey this commandment, जर या आज्ञाचं पालन तुम्ही कराल, I will be with you always. मी सदा सर्वदा तुमच्या बरोबर राहील. He will be with us when we are doing it. आपण ते करत असताना तो आपल्या बरोबर असेल. John chapter 14 and verse 6 says that Jesus is the truth. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 6व्या वचनामध्ये म्हटलंय की येशू ख्रिस्त सत्य आहे. John chapter 8 verse 32 says Jesus is the light of the world. योहान कृष्णवर्तमान 8 अध्याय 32 मध्ये वचनामध्ये म्हटलं की येशू जगाचा प्रकाश आहे. John chapter 3 verse 16 says Jesus gives us eternal life. There is immortality in Jesus Christ. योहान 3:16 मध्ये आपल्याला सांगितलं की येशू ख्रिस्त सार्वकालिक जीवन देतो, म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये अमर्त जीवन. As disciples of Jesus Christ, येशूचे शिष्य या नात्याने if we have Emmanuel with us, जर आपल्या बरोबर इमॅन्युअल आहे, let us witness this to the people who are having a yearning for truth, for light and immortality. आणि जे लोक या शोधामध्ये आहेत की ज्यांना सत्य पाहिजे, ज्यांना तो प्रकाश पाहिजे, ज्यांना सार्वकालिक जीवन पाहिजे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचूया. Let us live our lives in such a fashion आपण आपलं जीवन पद्धती अशा प्रकारे जगू, that we can display to the world आपण जगाला दाखवून देऊ that we have Emmanuel. आपल्या बरोबर इमॅन्युअल आहे. That you do not need to search for God. देवाची शोध करायची तुम्हाला गरज He नाही, is there with you. तो तुमच्या बरोबर आहे. You do not reach out to God. देवापर्यंत तुम्ही पोहोचू नका, God has already reached out to अगोदरच you. देव तुमच्याकडे आला We आहे. have a God who shows to us that we need to care for each other. आपला देव आहे की आपल्याला दाखवून देते आहे की आपण एकमेकाची काळजी घेतली पाहिजे. As we profess our faith in Emmanuel, इमॅन्युअल मध्ये आपला विश्वास आपण जाहीर करत असताना let's proclaim to the world that we know the living God. जगाला ही घोषणा करू की जिवंत देव आम्हाला माहित आहे. Through our actions, आपल्या कृतीद्वारे, through our words, आपल्या शब्दाद्वारे, through our life, आपल्या जीवनाद्वारे proclaim to the world that we know Emmanuel. जगाला हे घोषणा देऊ की आम्हाला इमॅन्युअल माहिती आहे. He is there with us. तो आमच्या बरोबर आहे. He lives with us. तो आमच्या बरोबर He राहतो. walks with us. आमच्या बरोबर तो चालतो. He talks with us. तो आमच्या बरोबर बोलतो. He can do the same
to you. तो तुमच्यासाठी देखील तेच करू शकतो. All you need to do is open your heart and receive him into your life. तुम्हाला काय करायचंय? तुमचं हृदय खुलं करा आणि त्याला तुमच्या जीवनात स्वीकारा. Let be that our testimony as we step out into the world and live our lives amongst them. आपण जगात बाहेर पाऊल टाकत असताना आपल्या जीवनाची ही साक्ष त्यांच्याकरिता होऊ द्या. Shall we look to the Lord in prayer? प्रार्थना करूया. Lord, this morning, thank you for your reminder that we have Emmanuel. प्रभू आभार मानतो, या आठवण आम्हाला करून दिलीस की आमच्या बरोबर इमॅन्युअल आहे. Thank you, Lord, that you are there with us all the time. प्रभू सदा सर्वदा तुमच्या बरोबर आहेस. आभार मानतो. Thank you, Lord, that we do not need to search for you. प्रभू आभार मानतो, आम्हाला तुला शोधत बसायची गरज नाही. You have already made a provision, O Lord, in Jesus, येशू ख्रिस्तामध्ये तो अगोदरच आमच्यासाठी पुरवठा केला आहे, that we can know you, O Lord. जेणेकरून आम्ही तुला अधिक ओळखू शकतो. Lord, as your disciples, प्रभू तुझे शिष्य या नात्याने help us, O Lord, that we will live such worthy lives that people will look at us, प्रभू आम्ही असं योग्य त्याचे जीवन जगू की लोक आमच्याकडे पाहतील. that people will want to know the God that we serve. प्रभू ज्या देवाची आम्ही सेवा करतो, लोकांना आतुरता होईल त्याच्याबद्दल शोध करण्याकरिता आमच्या जीवनाद्वारे. Create opportunities in our lives, O प्रभू Lord, जीवनात आमच्या अशा संधी आण, that we will be able to witness to the people. लोकांना आम्ही साक्ष देऊ शकू. We have a God who can fulfill the yearning for truth, for light, and for eternal life. आमच्याकडे असं देव आहे, तुम्ही ज्या शोधात येते, जे सत्य, जे प्रकाश आणि सार्वकालिक जीवन देणारा देव. Make our words, our lives, and our actions, O Lord, such that people will know that we have Emmanuel. प्रभू आमचे शब्द, आमचं बोलणं, आमची कृती अशी होते की लोकांना कळू दे की आमच्या बरोबर इमॅन्युअल देव आहे. To that end, we want to commit our lives into your hands, O प्रभू Lord. तितपत आमचं जीवन आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो. As we begin a new week from tomorrow, उद्यापासून नवीन आठवड्याची आम्ही सुरुवात करत as we असताना, go back to our homes, आमच्या घरी आम्ही जात असताना, as we step into our offices, our schools, our colleges, O प्रभू Lord, आमच्या कार्यालयामध्ये, आमच्या महाविद्यालयामध्ये, आमच्या शाळेत, रुग्णालयात जात असताना, as we step into our workplaces, our businesses, O Lord, प्रभू आमच्या कामाच्या ठिकाणी, आमच्या व्यवसायाच्या ठिकाणी आम्ही जात असताना, help us, O Lord, to live such worthy lives that we will be able to proclaim Emmanuel wherever we are. प्रभू असं योग्य त्याचे जीवन आम्हाला जगू दे की जिथे आम्ही आहोत इमॅन्युअल बद्दल आम्ही घोषणा करू. To that end, O Lord, be with us. प्रभू तितपत आमच्या बरोबर तू राहा. In the name of our Lord and Savior Jesus Christ, we ask this prayer. प्रभू तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल तर विनंती आहे, उभी राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to married one. Happy birthday to you. Happy anniversary to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for those who are celebrating your birthday and anniversary standing here and online. प्रार्थना करतो जे या आठवड्यात त्यांचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस साजरा करत जे इथं आहेत, जे ऑनलाईन आहे. We thank you, Lord, for your faithfulness in their personal marital life till now. आतापर्यंत त्यांच्या वैयक्तिक जीवनात विश्वास आभार मानतो. As they enter into a brand new year of their personal marital lives, वैयक्तिक जीवनात नवीन वर्षात पदार्पण करत help असताना them to experience your faithfulness, providence and protection. त्यांना अधिक अनुभव येऊ दे तुझ्या विश्वासपणाचा, संरक्षणाचा, And let all your पुरवठ्याचा. promise be fulfilled in their personal marital lives. तुझ्या वचनाचे अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण होऊ दे. Show them many more birthdays and anniversaries. त्यांना अधिक वाढदिवस आणि लग्नाचे वाढदिवस We as a दाखव. church, we pronounce your blessings upon them. मंडळी आणा तुझे आशीर्वाद त्यांच्या जीवनावर आम्ही जाहीर In करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be seated. बसूया. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. त्याचं दशम सवलत दानार्पण सेवा कार्य दानार्पण देऊन परमेश्वराची Have भक्ती करूया. a blessed week, walking, moving, and living in the presence of Emmanuel with boldness. हा येणारा आठवडा आपलं जीवन जगूया सामर्थ्याने आणि इमानुएल आपल्या बरोबर आहे त्या निर्भयपणे. Reverend Ejikoli, myself will stand right by in the church to meet you. रेव्हरंड शिकोळे, रेव्हरंड स्टीवन चर्चच्या मागे असतो तुम्हाला भेटण्याकरिता. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. एक सेवक के समान,
संतों के बीच में तू हम करूं तेरी है प्रभु अपने जीवन भरे जंगल के सफर में गाऊं शुक्रगुजारी से मैं गाऊं शुक्रगुजारी से मैं तूही है नरगिस खास चारों का हाथों सोतन की वादियों का तूही है नरगिस खास चारों का हाथों सोतन की वादियों का संतों से भी तू अति पवित्र संतों से भी तू अति पवित्र कैसा काबिल और शान से भरा कैसा काबिल और शान से भरा हम करूं तेरी है प्रभु अपने जीवन भरे जंगल के सफर में गाऊं शुक्रगुजारी से मैं गाऊं शुक्रगुजारी से मैं चित्र के समान है तेरा नाम खुशबू फैलाता है जहां में चित्र के समान है तेरा नाम खुशबू फैलाता है जहां में तंगी मुसीबत और बदनामी में तंगी मुसीबत और बदनामी में बना खुशबूदा तेरे समान बना खुशबूदा तेरे समान हम करूं तेरी है प्रभु अपने जीवन भरे जंगल के सफर में गाऊं शुक्रगुजारी से मैं गाऊं शुक्रगुजारी से मैं घबराहट की लहरों में गर डूबा डूबों के सागर में घबराहट की लहरों में गर डूबा डूबों के सागर में अपने जोरावर हाथ को बढ़ा अपने जोरावर हाथ को बढ़ा मुझे अपने सीने से लगा मुझे अपने सीने से लगा हम करूं तेरी है प्रभु अपने जीवन भरे जंगल के सफर में गाऊं शुक्रगुजारी
शुक्रगुजार इसे मैं